जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो आपण अलाइट मोशन ॲप्लिकेशनवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बनवलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। व्हिडिओला या सगळ्यांनी लाईक नक्की करा। या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल, आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब नक्की करा, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। सोबतच आज जे पण काही मटेरियल यूज केलेलं आहे किंवा जे आपण काही प्रीसेट यूज केले आहेत सर्व तुम्ही अगदी इझिली या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करू शकता। जे पण कुणी नवीन लोक असतील त्यांना डाउनलोड करण्यास प्रॉब्लेम येऊ शकतो, म्हणजे कसं डाउनलोड करायचं माहिती नसेल तर डिस्क्रिप्शनमधील हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओ केस नक्की बघा। त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनल देखील नक्की जॉईन करा, कारण टेलिग्रामवरती पण आपण मटेरियल सोबतच जे आहे ते विदाउट वॉटरमार्क ॲप पण फ्रीमध्ये देत असतो। तर चला मित्रांनो, जराही वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नवकोटीचा राजा मित्रांनो, आपण आपल्या अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। बीट बुकमार्क प्रीसेट आपण ओपन करून घ्यायचे। बीट बुकमार्क प्रीसेट आपण ओपन केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ते दिसणार आहे। सगळ्यात पहिल्यांदा प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। मीडियामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलेलं आहे। तर या मटेरियलमध्ये यायचं आहे। मटेरियलमध्ये आल्यानंतर एक तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल। तर हा व्हिडिओ तुम्ही ॲड करून घ्यायचा आहे। या व्हिडिओला तुम्ही मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये जाऊन 90 डिग्रीमध्ये रोटेट करून घ्यायचं आहे। रोटेशन ऑप्शन सिलेक्ट करून 90 डिग्रीमध्ये रोटेट केलेलं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे झूम करायचं आहे। आता झूम केल्यानंतर यावरती क्लिक करून याचा साऊंड जो आहे तो पहिल्यांदा म्यूट करून घ्यायचा आहे। साऊंड म्यूट केल्यानंतर आपल्याला हा व्हिडिओ इथंपर्यंत वाढवायचा आहे। ओके, म्हणजे 13 सेकंदाजवळ वाढवायचं आहे। तर यासाठी या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। इथं टाईम ड्युरेशनवरती क्लिक करून थोडंसं स्लो मोशन करायचं आहे। तर 0.75 मी केलेलं आहे आणि नंतर एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे। व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी याची 25% ठेवायची। ओके, 25% ठेवलेलं आहे। त्यानंतर स्टार्टला यायचं आहे। प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। ओके, आता मीडियामध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, तर जे डायलॉग आहेत त्यानुसार, म्हणजे जे बुद्धम शरणम गच्छामी वगैरे आहेत तर ते सर्व त्यानुसार आपण ॲड करून घ्यायचे आहेत PNG। ओके, तर या तिन्ही PNG पहिल्यांदा मी अशा प्रकारे ॲड करून घेतलेले आहेत। त्यानंतर मित्रांनो परत आपल्याला राजा हे PNG ॲड करायचं आहे आणि त्यानंतर 9 कोटीचा राजा हा ॲड करायचा आहे। ओके, त्यानंतर आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे मी 4 फोटोज दिलेले आहेत। तर तुम्ही आणखीन सापडले तर तुम्ही ते पण यूज करू शकता। ओके, तर सध्या तर माझ्याकडे चांगले HD मधले 4 फोटोज आहेत, तर ते मी अप्लाय करून घेतो आहे। सो तुम्ही पण अशा प्रकारचे फोटो तुम्हाला इंस्टाग्रामवरती वगैरे भरपूर प्रमाणात भेटतील, तिथून तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत। ओके, डाउनलोड करून ॲड करून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे यायचं आहे बरोबर 13 सेकंदाजवळ प्लसवरती क्लिक करून रेक्टेंगल ॲड करायचे। 3 डॉटवरून फिल कॉम्पोजिशन एरियावरती क्लिक करायचं आहे। कलर अँड फिलमध्ये जाऊन ग्रेडियंट कलर सिलेक्ट करायचे आणि ब्लॅक कलर खाली आणि व्हाईटवरती अशा प्रकारे तुम्हाला PNG सेट करायचं आहे। व्हाईट कलरवरती क्लिक करून इथं कलर टेम्पलेटवरती क्लिक करायचं आणि इथून ट्रान्सपरंट बनवायचं आहे। ओके, त्यानंतर हा जो रेक्टँगल आहे या रेक्टँगलला तुम्ही थोडंसं झूम करायचं आहे। रेक्टँगल झूम केल्यानंतर एंडपर्यंत वाढवून घ्यायचं। त्यानंतर यावरतीच तुम्ही प्लसवरती क्लिक करून भीम जयंती PNG मी तुम्हाला दिलेला आहे तर तो ॲड करायचा, थोडासा लहान करायचा आहे आणि तर अशा प्रकारे सेट करून घ्यायचं आहे। ओके, एंडपर्यंत वाढवून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हा PNG तुम्हाला दिसून जाईल। सो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघू शकता इथे स्टार्टला यायचं आहे। स्टार्टला आल्यानंतर यावरती आपल्याला इफेक्ट्स काय आहेत ते अप्लाय करायचे आहेत। तर पहिल्यानंतर बॅक यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरमध्ये। या ठिकाणी 2 नंबरचा जो इफेक्ट आहे तो 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे। 2 नंबरचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं। आपल्या व्हिडिओमध्ये आल्यानंतर जिथं आपण इमेजेस ॲड केलेले आहेत तिथून पुढं आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इमेजवरती क्लिक करायचं आहे। बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टोक इनेबल करायचा आहे। स्टोकचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि 8 ते 9% ठेवायचा स्टोक आणि नंतर हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। सो हे जर तुम्ही असाच इफेक्ट पेस्ट केला तर त्यात इफेक्ट तो आहे तो दिसणार नाही। सो त्यासाठी बॉर्डर अँड शॅडोमध्ये जाऊन स्टोक इनेबल्ड करायचं आहे आणि स्टोकचा कलर जर तुम्ही व्हाईट दिला तर प्रॉपर अशा प्रकारे तुम्हाला स्टोक जो आहे हा दिसून जाणार आहे। तर मी पटापट जे आहे ते सगळ्या इमेजेसचा स्टोक ऑन करतो। तुम्हाला जर अजूनही स्टोक कसा ऑन करतात समजलं नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तिथं बघू शकता, मी प्रॉपर करून दाखवतो आहे। तर त्या स्टेप फॉलो करा आणि त्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुम्हाला अगदी इझीरित्या समजून जाणार आहे कशा प्रकारे तुम्ही स्टोक याचा इनेबल करू शकता आणि त्यानंतर इफेक्ट यावरती पेस्ट करू शकता। बघू शकता 5 इमेजेसला मी इफेक्ट पेस्ट केलेला आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रीसेटमध्ये यायचं आहे। प्रीसेटमध्ये आल्यानंतर 1 नंबरची प्रीसेट इथून कॉपी करायचे। कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं। व्हिडिओमध्ये आल्यानंतर
स्टार्टच्या PNGला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर परत काय करायचं, हा जो इमेजेस होता इमेजेसवरती जायचा, इफेक्टमध्ये रेज इफेक्ट आहे तर तो रेज इफेक्ट इथून कॉपी करायचा आहे आणि डिलीट मारायचा आहे. स्टार्टला यायचं आहे, स्टार्टला आल्यानंतर या PNGवर हा रेज इफेक्ट पेस्ट करायचा आहे आणि ऑन करायचं. ऑन केल्यानंतर परत हे इफेक्ट कॉपी करायचे आहेत ऑल आणि इथून पुढे प्रत्येक लेअरला हा इफेक्ट द्यायचा. त्यामुळे मित्रांनो रेज इफेक्ट पण तुमच्या व्हिडिओमध्ये दिसेल. रेज इफेक्टनंतर थोडासा मोबाईल तुमचा हँग व्हायला चालू होईल. सो त्यासाठी तुम्ही रेज इफेक्ट सगळ्यात लास्टला ॲड करायचं. ओके, व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला आहे. जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ रिझोल्युशन 1080p असेल किंवा 720p ठेवून एक्सपोर्टवरती क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.